नमस्कार, माझं नाव प्रकाश घोरपडे, मी ठाण्याहून आहे. माझा कंटेन्सेस नंबर आहे 264 आणि RSMची जे महाराष्ट्र आयडल 2024 त्याची सेमीफायनल ही मी प्रेझेंट करतोय. आपण सुरुवात करूया. साधारणतः मी पहिला सिक्वेन्स सांगतो माझं मनोगत, माझी जी काही सॉंग्स आहेत ते 7-8 सॉंग्स असतील ती सॉंग्स सगळी, आणि मग छोटासा आभार प्रदर्शन. अशा रीतीने माझा मी पूर्ण प्रोग्राम करतोय. तर जेवढे व्ह्यूअर्स बघत असतील तर त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग मी. थँक्यू. मित्र नमस्कार. माझा आजचा सांगीतिकचा प्रवास जो आपल्यासमोर व्यक्त करायचा आहे, यामध्ये माझ्या संगीत प्रवासात जेवढे रसिक श्रोते आले त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तुमच्या सुंदर प्रतिसादामुळे मी आज या गायन क्षेत्रात प्रगती करत आलो आहे. नुकत्याच चालू असलेल्या महाराष्ट्र गायन स्पर्धेत मी उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेलो आहे आणि त्याबद्दल मी सर्व मित्र परिवार, माझे ज्येष्ठ अपतेष्ट जे कोणी असतील ते सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. माझ्याबद्दल थोडीशी वैयक्तिक माहिती द्यायची तर मी मूळचा कोल्हापूरचा, नाव प्रकाश घोरपडे. रनिंग माझं वयवर्ष 57 चालू आहे. गेली 15 वर्ष मी ठाण्याचे माझं वास्तव्य आहे. खरं सांगायचं तर गायनाची आवड माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून मला लागली होती. माझे वडील माझ्या धाकट्या भावाला भजनाला घेऊन जायचे. प्रत्येक आठवड्याला गुरुवारी, कधी शनिवारी ज्यावेळेस असेल त्याप्रमाणे, आणि ते जबरदस्ती कंपल्सरी घेऊन जायचे. तर मी माझ्या वडिलांची वेळ आभार मानतो की त्यांनी ह्या संगीताची थोडी सुरुवात करून दिली आम्हाला. आणि ते भजनात ते आम्हाला ते गायन करायला आवडायचे. गायत असायचो, मी गात असायचो. तेव्हापासून थोडं थोडं सुरू केलं. हा जो काही छंद आहे तो आम्ही शाळेत, माझ्या कॉलेजमध्ये मी थोडा जोपासला. नंतर व्यवसायाकडे वळालो. व्यवसायाकडे वळाल्यामुळे स्वाभाविक आहे की थोडं त्यात गुंतल्यामुळे गायनापासून दुर्लक्ष झालं. पण काही वर्षांतर परत ही जे काही क्षेत्र आहे किंवा गायनाची, म्युझिकची किंवा पर्टिक्युलर ह्या इंडस्ट्रीची मला खूप पहिल्यापासून आवड आहे. आणि त्याप्रमाणे मी थोडीशी आर्थिककडे व्यवस्थित असल्यानंतर परत स्वतः या फील्डमध्ये उतरलो. गेली 5 ते 6 वर्ष मी प्रोफेशनल सिंगिंग, काही लाईव्ह शोज हे करतोय मी चांगले. काही ठिकाणी मला गेस्ट सिंगर म्हणून बोललं जाते. तो मला थोडासा त्याचा अभिमान आहे. आणि साधारणपणे मी सोशल वर्कमध्ये माझं चांगलं काम आहे. मी माझे सर्कल चांगलं निर्माण केलेलं आहे. तसंच गेली 5-6 वर्षात जे मी आता या क्षेत्रात उतरले आहे, काही नावाजलेल्या बँडसोबत काम चालू आहे माझं सध्या. त्यानंतर माझे आवडीचे मी गायक सर्वात प्रथम मोहम्मद रफी साहेब, किशोर कुमारजी आणि माझी आवडती गायिका सुमन कल्याणपूर. त्यानंतर RSMच्या वरती मला थोडंसं बोलायचं आहे. श्री सुनील वाडकर प्रमुख जे काय असेल ते RSMच्या वतीने सर्व म्हणजे सुनील वाडकर यांनी ही संधी दिली. त्यांच्याशी ओळख झाली. त्यांचं कार्य बघून मला अतिशय आनंद झाला. कारण गेली 11 वर्ष हा मनुष्य अतिशय निष्णात काम करतोय. स्वतः सेलिब्रिटी सिंगर, इव्हेंट मॅनेजर, चांगले इव्हेंट्स करतात ते. आणि 11 वर्षामध्ये त्यांनी काही चांगले कलाकार घडवले. तर थँक्स टू सुनील वाडकरजी, त्यांनी संधी दिली आणि आज मी तो उभा आहे आणि या स्पर्धेचा मी भाग झालोय. तर जे RSMचे सुनील वाडकरजी हे जे चांगलं कार्य करतात, आम्ही त्यांच्यासोबत नेहमी राहू, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि बघा, स्पर्धा असते ती कधी संपतच नाही बिलकुल. आज मला माहिती नाही की मला माझा परफॉर्मन्स झाला तर मला माहिती आहे मी निश्चित पुढे जाणार. आणि मला त्याचं वाईट वाटायचं काही कारण नाही, कारण जो करतो चांगलं तो डिझर्व करतो हे मला माहिती आहे. आणि यामध्ये मला एवढंच माझा मानस असेल की हे जे काही मी कार्य चालू केलेलं आहे सुनील वाडकरनी, लोकांनी त्याला सपोर्ट करावा आणि हे निष्ठातपणे पुढे जावे. धन्यवाद. मी सगळ्यांचं अत्यंत आभारी आहे हे सगळं ऐकल्याबद्दल. आणि मी माझा रेग्युलर कार्यक्रम सुरू करतोय. मी माझ्या गाण्याची सुरुवात करतोय श्री बाबूजी सुधीर फडकेजी यांच्या गाण्याने. हे पहिलं सॉंग माझं असेल. आकाशी झेप मेरे पाखरा
तुझ भवती वैभवमान फळरसाळ मिळते खाया तुझ भवती वैभवमाया फळरसाळ मिळते खाया सुख रूप सारी गाया हा मुठभर आसरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घर कसले ही तर कारा विष समान मोती सारा घर कसले भीतर कारा विष समान मोती सारा मोहासे बंधन द्वारा तुझ आडवितो हा कैसा उंबरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझ पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने तुझ पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवीराने दरी डोंगर हिरवीराने ओला दुनिया सजदा सागरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा कष्टाविन फळ ना मिळते तुझ कळते परिणाम पडते कष्टाविन फळ ना मिळते तुझ कळते परिणाम पडते हृदयात व्यथाही जळते का शिव विचारा होई बाबरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा गोपी फुलले शमरे वघरी अवतरले घामातून गोपी फुलले शमरे वघरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झिरपके
जोर असते फिल्ममधलं गाणं आहे, लक्ष्मण कालिदास 1969 मूवी रिलीज झाली होती. जोर असते, ये रेशमी जुल्फे. ये रेशमी जुल्फे, ये शर्बती आंखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. ये रेशमी जुल्फे, ये शर्बती आंखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. झुक जाएंगी जो ये आंखें शर्म से, झुक जाएंगी सारी बातें यहीं बस रुक जाएंगी. चुप रहना ये अफसाना, कोई इनको ना बतलाना, देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. ये रेशमी जुल्फे, ये शर्बती आंखें, इन्हें देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. देगी दीवाना, कोई इनको ना बतलाना, देख कर जी रहे हैं सभी, इन्हें देख कर जी रहे हैं सभी. इनकी शिकायत करते हैं सारे, इनकी शिकायत करते हैं, फिर भी इनसे मोहब्बत करते हैं. ये क्या जादू है जाने, फिर साग गिरे हुआ दीवाने, इन्हें देख कर सी रहे हैं सभी, इन्हें देख कर सी रहे हैं सभी. ये रेशमी जुल्फे, ये शर्बती आंखें,
नेक्स्ट सॉन्ग घेतो. माझं तिसरं थर्ड सॉन्ग भोले ओ भोले हे याराना चित्रपट 1981ला पिक्चर रिलीज झाला होता. किशोर कुमार गायलं गाणं, राजेश रोशनचं म्युझिक, अंजानचं लिहिलेलं गाणं. थँक्यू. भोले थँक्यू. धन्यवाद. जेवढे लोक लाईव्ह आपलं वॉच करतात मी त्यांचा कृतज्ञ आहे आणि आपला वेळ काढून मला थोडा टाईम दिला. थँक्यू. पुढचं गाणं मी गातो हे जीवन से भरी तेरी आंखें सफर सॉन्ग आणि किशोर कुमार गाणं गाणं कल्याणचे आणि म्युझिक.
तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए सागर भी बरसते रहते हैं तेरे रूप का रस पीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें तस्वीर बनाए क्या कोई लिखे तुझ पे कविता रंगों छंदों में समाएगी रंगों छंदों में समाएगी इस तरह से इतनी सुंदरता एक धड़कन है तू के लिए एक जान है तू जीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें मधुबन की सुगंध है सांसों में बाहों में कमल की कोमलता किरणों का तेज है चेहरे पे किरणों का तेज है चेहरे पे किरणों है तुझ में चंचलता चलता चल करके है तार कोई चाँद सीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए सागर भी तरसते रहते हैं तेरे रूप का रस पीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें धन्यवाद धन्यवाद यानंतर नेक्स्ट सॉन्ग यानंतर मी जंगी चित्रपटातलं गाणं म्हणतो ऐसा तेरा होता मुझ पर 1961 सालची मूवी शंकर जयकिशनचं म्युझिक पलकों की छाँव रहने दो एहसास तेरा होगा मुझ पर दिल चाहता है वो कहने दो मुझे तुमसे मोहब्बत हो गई है मुझे पलकों की छाँव में रहने दो एहसास तेरा होगा मुझ पर अब
न करो बहते हैं तो बहने दो मुझे तुमसे मोहब्बत हो गई है मुझे पलकों की छाँव में रहने दो एहसान तेरा होगा मुझ पर चाहे बना दो चाहे मिटा दो चाहे बना दो चाहे मिटा दो मर गए तो देंगे दुआएं मर गए तो देंगे दुआएं उड़ के कहेगी आप सनम ये मोहब्बत सहने दो मुझे तुमसे मोहब्बत हो गई है मुझे पलकों की छाँव में रहने दो एहसान तेरा होगा मुझ पर दिल चाहता है वो कहने दो मुझे तुमसे मोहब्बत हो गई है मुझे पलकों की छाँव में रहने दो एहसान तेरा होगा मुझ पर धन्यवाद. नंतर नेक्स्ट सॉन्ग होतं हे गाणे आहे गंधम ढिगाढिगा 1960 सालचं सॉन्ग आहे. मुकेशजी गायलेलं कल्याणजी आणलेचं म्युझिक आणि माझे सोना कुमार सलारा यांनी ते गाणं लिहिलं. थँक्यू. डम डम ढिगा ढिगा मौसम ढिगा ढिगा डम डम ढिगा ढिगा मौसम ढिगा ढिगा इसलिए मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह डम डम ढिगा ढिगा मौसम ढिगा ढिगा इसलिए मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह तेरी अदा वहाँ क्या बात है हाय तेरी अदा वहाँ क्या बात है अखियाँ छुपी छुपी बातें रुकी रुकी अखियाँ छुपी छुपी बातें रुकी रुकी देखो तेरा लुट गया हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह दम दम ढिगा ढिगा मौसम ढिगा ढिगा इसलिए मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह सनम हम माना गरीब है सनम हम सनम हम माना गरीब है नशा छोटा सही बंदा छोटा सही नशा छोटा सही बंदा छोटा सही दिल खजाना है प्यार का हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत
गिरा मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह तेरी कसम तू मेरी जान है तेरी कसम तू मेरी जान है मुखड़ा भोला भरा चुपके टका डाला मुखड़ा भोला भरा चुपके टका डाला जाने कैसी रहबान है हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह डम डम टिका टिका मौसम टिका टिका बिल्ली मैं तो गिरा मैं तो गिरा मैं तो गिरा हाय अल्लाह सूरत आपकी सुभान अल्लाह 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 धन्यवाद थँक्यू त्यानंतर मी 1972 चित्रपट मुंबई टू गोवा गायक किशोर कुमार अमिताभ बच्चन पिक्चर असलेले सॉन्ग देखा ना है सोचा ना है
छोड़ेंगे बिछाना हम सर पे कफन बांधे हुए आया दीवाना घर से चले खाके कसम छोड़ेंगे बिछाना हम सर पे कफन बांधे हुए आया दीवाना देखा ना मैंने सोचा ना मैंने निशाने पे जा कदमों में तेरे मेरा है बस नहीं अनुमान देखा ना मैंने सोचा ना मैंने निशाने पे जा कदमों में तेरे मेरा है बस नहीं अनुमान अनिल चव्हाणकर. धन्यवाद थँक्यू मंडळी पुढचं सॉन्ग फिल्म शान मधलं जानू बेगी सांगतात हे दोन्ही मध्ये तुझसे है प्यार बड़ा प्यार से एतबार जब आ जाए आ जाना मैं करूँगा इंतजार अरे जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान सारा हिंदुस्तान मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान
तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान। धन्यवाद, थँक्यू. त्यानंतर मंडळी लास्ट ही मेडली येतं. ही मेडली आहे शमी कपूर एकदम फेवरेट हिरो आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात छान मेडली सादर करतोय. शेवटची मेडली माझी. थँक्यू. तुमसे अच्छा कौन है दिल में कर लो जान लो हम तुम्हारे हैं सनम तुम हमें पहचान लो अब तुमसे अच्छा कौन है दिल में कर लो जान लो हम तुम्हारे हैं सनम तुम हमें पहचान लो। मैं हूँ कुछ होगा बस हवा का संग तुम्हारे चलता रहूँगा जब से हुई है तुझसे मोहब्बत मिलता रहा हूँ मिलता रहूँगा। मैं हूँ कुछ होगा बस हवा का संग तुम्हारे चलता रहूँगा जब से हुई है तुझसे मोहब्बत मिलता रहा हूँ मिलता रहूँगा। तुमसे अच्छा कौन है दिल में कर लो जान लो हम तुम्हारे हैं सनम तुम हमें पहचान लो अब तुमसे अच्छा कौन है दिल में कर लो जान लो हम तुम्हारे हैं सनम तुम हमें पहचान लो। बार बार देखो हजार बार देखो ये देखने की चीज है हमारे दिल बताली हो ताली हो ताली हो। बार बार देखो हजार बार देखो ये देखने की चीज है हमारा दिल बताली हो ताली हो ताली हो। और भी होंगे दिलदार यहाँ लाखों दिलों के बहार यहाँ पर वो बात कहाँ है। हाँ जी हाँ और भी होंगे दिलदार यहाँ लाखों दिलों के बहार यहाँ पर वो बात कहाँ। मेरे सालों रसुल्ला जवाब दे तारी हो तारी हो ताली हो। बार बार देखो हजार बार देखो ये देखने की चीज है हमारा दिल बताली हो ताली हो ताली हो। बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ
जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए। चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने को जो कहता रहे, हम प्यार के तूफानों में घिरे, हम क्या करें। चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने को जो कहता रहे, हम प्यार के तूफानों में घिरे, हम क्या करें। चाहे कोई मुझे जंगली कहे, मेरे सीने मेरी दिल है, मेरे भी कुछ अरमान, मुझे पत्थर तो न समझो, मैं माफी इंसान। मेरे सीने मेरी दिल है, मेरे भी कुछ अरमान, मुझे पत्थर तो न समझो, मैं माफी इंसान। राह मेरी वही चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने को जो कहता रहे, हम प्यार के तूफानों में घिरे हैं, हम क्या करें। चाहे कोई मुझे जंगली कहे, धन्यवाद मंडळी. अशा रीतीने माझा हा जो काही शो आहे तर संपवतो. फक्त जागा नाही 2 मिनिटाचा आभार असतो रोज आहे. धन्यवाद त्या सगळ्या मंडळींना ज्यांचा फेसबुक लाईव्ह बघताय मला. धन्यवादची नंतर सुद्धा बघतील. आणि महत्वाचं म्हणजे मी सुनील वाडकरांचे अतिशय आभार मानतो की त्यांनी हा मोका दिला आम्हाला इथं परफॉर्म करायचा. जो काही त्यांनी आतापर्यंत जो खेळ केला, आता 2.5-3 महिने आम्ही याच्यावर मेहनत करतोय. सुरुवातीचे 3 राऊंड, सेमीफायनल, नंतर फायनल, नंतरचं माहिती आहे. आज मला जी माहिती आहे ती मी केलेलं आहे. आता 17 ऑगस्टला मला वाटतं फायनल आहे. विश्वनाथ भावे वाशी येथे नाट्यगृहामध्ये लाईव्ह प्रोग्राम आहे तो. आणि सगळ्या महाराष्ट्रातून लोक येतात. तिथं खूप म्हणजे असे अरेंजमेंट सिनेमाची इंडस्ट्रीची अरेंजमेंट सगळ्यांनी केलेली आहे प्रॉपर एकदम. खूप छान शो होणार आहे तो. शोला तर आम्ही निश्चित हजर राहू, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण धन्यवाद सगळ्यांसाठी बोलतोय. स्पेशली सुनील वाडकरांचा की ज्यांनी मला संधी दिली. थँक्यू सो मच.